नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विठ्ठल दत्तात्रेय चिंदरकर लिखित सुंदर भिकारी. ही कथा 1936 साली प्रसिद्ध झाली होती. तर सादर आहे कथा सुंदर भिकारी. सौंदर्य हे अमृतासारखं असतं, तसंच ते विषासारखंही असतं, असा तुळशीला तरी अनुभव येत होता खास. आपलं सौंदर्य हे मानेवरची अक्षय तरवार आहे असं तिला वाटे. सौंदर्यानेच तिचं आयुष्य संकटात घातलं होतं. नेहमीप्रमाणे फिरत फिरत ती धोबी तलावावर आली. ठरलेल्या पद्धतीनं तिनं ट्रॅम मधील लोकांकडे पैशांची याचना केली. दोघा तिघांनी एक दोन पैसे टाकले. तिनं ते घेतले आणि वर पाहिलं. दोन हसरे मोहक डोळे तिच्याकडे लोभी दृष्टीनं पाहत होते. त्यानं आपल्या खिशातून एक नाणं बाहेर काढलं. तुळशीनं सहजगत्या हात पुढं केला. पण त्याच्या हातातील रुपयाकडे तिची नजर जाताच तिनं आपला हात मागे घेतला. ती दचकली. तिच्या नकळत तिचं एक पाऊल मागे पडलं. तिला त्या क्षणार्धात कसला तरी संशय आला म्हणून तिनं त्याच्याकडे निरखून पाहिलं. त्याचे डोळे हसत आहेत असं तिला दिसलं. घेऊ की नको याचा तिला विचार पडला. भिकारणीला आणि 1 रुपया? नकोच, असा विचार करून ती मागे वळणार इतक्यात फुटपाथवर ठेवलेलं पोर ओरडलं. त्याच्या ओरडण्यानं जणू तिला आपल्या स्थितीची जाणीव झाली की आपण भिकारी आहोत. तिनं हात पुढे करून तो रुपया घेतला. तो हसला. त्याच्या त्या हास्यात सुंदर हिरवळीच्या माग कृष्ण सर्प लपला आहे असा तिला भास झाला. एक दीर्घ उसासा टाकून ती फुटपाथवर येऊन बसली. त्या एका उसास्यात कितीतरी अर्थ भरला होता. भूतकाळातील एक भयानक स्मृती त्यात दडलेली होती. तिच्या डोळ्यांपुढे मागील चित्र दिसू लागली. त्या आठवणीने तिचा सुंदर चेहरा क्रुद्ध दिसू लागला. पण क्षणभरच पुन्हा असहाय्यतेची दुर्बलता तिच्या चेहऱ्यावर आली. ती खिन्न दिसू लागली. कोणतं तरी संकट आपणावर पुढे येणार आहे अशी कल्पना होऊन माणसाची जशी भांबावलेली आणि दीन मुद्रा होते तशीच तिची झाली. 2 वर्षांपूर्वी कोकणातील एका खेड्यातून नवऱ्यानं दारूच्या धुंदीत मारहाण करून तिला घराबाहेर घालवून दिली होती. तिच्या मानी मनाला ती गोष्ट लागून ती घराबाहेर वाट फुटेल तिकडे चालू लागली. पुन्हा घरी परत जावयाचं नाही असा तिनं निश्चय केला. भिक्षा मागून पोट भरण्याशिवाय तिला गत्यंतरच उरलं नव्हतं. कशीबशी ती मुंबईला आली. तिच्या लावण्यामुळे साऱ्या पुरुषांचे डोळे तिच्याकडे लागलेले असत. त्या सहस्त्र नयनांच्या चक्रव्यूहात तिचा कोंडमारा होई. एकदा तिच्या निराधार स्थितीचा फायदा घेऊन तिला कोणीतरी फसवलंच. क्षणिक मोहाला बळी पडून आणखी एका दुबळ्या जीवाच्या पोषणाचा भार तिच्यावर येऊन पडला. स्वतःचं पोट भरण्याची मारामार, त्यात आणखी नवी उपाधी मागे लागलेली. पण त्याला इलाज नव्हता. मुलाला पाठीवर बांधून ती मुंबईच्या रस्त्यावर सारा दिवस फिरे आणि रात्री पोचे तेथेच कुठेतरी रस्त्याच्या बाजूला मुक्काम करी. तेथे कुत्र्यांप्रमाणे माणसांकडूनही तिला त्रास होई. ज्या चुकीमुळे आपलं आयुष्य अधिक त्रासात गेलं, तसा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्या संकटाला ती भीत असे. आणि तिच्या दुर्दैवानं असे प्रसंग दिवसातून कितीदा तरी येत. त्यामुळे सुरक्षित राहणं तिला अशक्य झालं होतं. ती पुरुषांची दृष्टी शक्यतो चुकवून बायकांकडे याचना करी. त्यामुळे पोटाला मिळेल इतके पैसे मिळणं अवघड होई. आपल्या सौंदर्याचा उपयोग योग्य रीतीने केल्यास पैशांच्या राशीवर बसशील असा उपदेश तिला केव्हा केव्हा काही व्यक्तींकडून होई. पण तिचं मन इतकं तयार झालं नव्हतं. काही झालं तरी शीलाला धक्का लागेल अशी कोणतीही गोष्ट करावयाची नाही असं तिनं ठरवलं होतं. त्या वैभवाची सुखद चित्र तिच्यापुढे उभी करण्यात येत. त्यावेळी क्षणभर का होईना ही भीक आता पुरे झाली, त्या प्रकारचं आयुष्य का घालवू नये असा तिला विचार पडे, मोह पडे. पण तिचं मन मेलेलं नव्हतं. घरी परत जावं असे तिला वाटे. पण आता तोंड कुठे होतं? एका बेवारशी मुलाची ती आई झाली होती.
आपल्या तरुणपणीच्या चुकीचं मूर्तिमंत पाप आपण बरोबर बाळगत आहे, असं त्या मुलाला पाहून तिला वाटे. त्याच्याविषयी प्रेम वाटण्याऐवजी तिरस्कार मात्र भरपूर वाटे. माणुसकी तिला सोडून गेली असती, तर त्याचा खूनही करण्यास तिला दिक्कत वाटली नसती. त्याला सोडून द्यावं असे विचार तिच्या मनात वारंवार येत. परंतु अजाण गरीब प्राण्याला अशी अमानुष शिक्षा करणं योग्य होणार नाही, असं वाटून त्याचा तिला कळवळा येई. पण प्रेम असं त्याच्याबद्दल तिला कधीच वाटलं नाही. तिच्या शीलावर दरवाढा घालणाऱ्या दरोडेखोराप्रमाणेच ते मूल कोळशाप्रमाणे काळं, हिडहिडीत, ओंगळ असं होतं. तिच्या सौंदर्याचा एक कणही त्याच्यात उतरला नव्हता. ते एक संकट आहे असं तिला वाटे. पुन्हा असं संकट आपल्यावर येऊ नये म्हणून ती आपल्या परीनं जपे. साऱ्या पुरुषांचा तिटकारा करी. पण पोटात आग पेटली की हा सारा तिटकारा त्या आगीत खाक होऊन जाई. आज त्यानं ₹1 दिला, तेव्हा तिचा सारा तिटकारा मुलाच्या ओरडण्यानं कोठल्या कोठे नाहीसा झाला. अगदी नाईलाजानं तिनं तो रुपया घेतला. तिचं मन तिला खाऊ लागलं. पुन्हा असं करावयाचं नाही असा तिनं निश्चय केला. तो रुपया तिला विषासारखा वाटू लागला. त्यावर तिची नजर जाताच 2 हसरे डोळे त्या रुपयात दिसू लागले. त्या डोळ्यांची भीती वाटली. त्या भीतीसरशी तिनं तो रुपया दूर भिरकावून दिला. सभोवरच्या लोकांना तिला वेड लागलंय की काय असं वाटलं. कोणीतरी तो रुपया घेऊन तिच्याकडे आणून दिला. आपल्या गरिबीची जाणीव होऊन तो रुपया तिनं परत घेतला आणि ती मुलास घेऊन उठली आणि रस्ता चालू लागली. पण दररोज 10 वाजण्याच्या सुमारास कुठे ना कुठेतरी वाटेत ट्रॅममधून जाताना त्यांची दृष्टीभेट होतच होती. तो तिच्याकडे अशा मोहक रीतीनं पाही की तिच्या जीवाचा थरकाप व्हावा. तिच्या मोहक लावण्यानं त्याला पडलेली मोहिनी त्याच्या डोळ्यांवाटे तिला स्पष्ट दिसत होती. तिला पाहिलं की तो हसे आणि खिशातून एखादं नाणं तिच्या अंगावर फेकी. असं कितीतरी दिवस चाललं होतं. आता तर त्यानं तिला पाहून हसावं, एक नाणं टाकावं, तिनं ते उचलून घ्यावं, त्याच्याकडे पाहून एक उसासा सोडावा, असं दर दिवशी चाललेलं होतं. त्याच्या डोळ्यांची तिला भीती वाटे, पण त्याला पाहण्यासाठी तिचे डोळे प्रत्येक ट्रॅमकडे लागलेले असावयाचे आणि तो दिसताच ती दचके, घाबरल्यासारखी होई. त्यानं फेकलेलं नाणं घेऊ नये असं तिला वाटे, पण तिचे हात नकळत ते उचलून घेत असत. सर्वांचे डोळे तिच्याकडे लागलेले असावयाचे. त्यामुळं तिला गुदमरल्यासारखं होई. काय करावं? कोणत्या मार्गाने यातून आपली सुटका होईल असा तिला प्रश्न पडे. पुष्कळ विचार करूनही तिला काही सुचत नव्हतं. एका भिकारणीला कोण आश्रय देणार? भिक्षा मागितल्या वाचून आपणास आता अन्य मार्ग नाही असंच तिला कळून आलं होतं. भिकारणीला मान अपमान नसतो. तिनं वाटेल त्या अप्रिय गोष्टीही सहन केल्या पाहिजेत. तिने हात पुढे करावा आणि जे हातावर पडेल ते घ्यावं. म्हणूनच ती त्या गृहस्थानं टाकलेलं नाणं अवेरीत नसे. असा प्रकार नेहमी चालला होता. पावसाळ्याचे दिवस होते. ती रस्त्यावरून चालली होती. बाहेर गडद अंधार पडला होता. नुकताच पाऊस पडू लागला होता. ती भिजून गेली. मुलाला वस्त्रात सांभाळता सांभाळता तिला पुरे होत होतं. मूल रडू लागलं. हळूहळू ती गिरगावात आली. आता तर पाऊस जोराने पडण्यास सुरुवात झाली आणि आकाशात मेघगर्जनाही होऊ लागली. ती निवाऱ्यासाठी सभोवार जागा पाहू लागली. एका घराच्या दादराजवळील जागेत ती येऊन उभी राहिली. तिनं मुलाला खाली ठेवलं आणि आपण उभाऱ्यासाठी हातपाय जवळ आखडून घेऊन बसली. इतक्यात कोणाची तरी तिला चाहूल लागली. त्या अंधुक प्रकाशातही तिनं त्या व्यक्तीला ओळखलं. ट्रॅम मधून नेहमी भेटणारा तोच गृहस्थ होता तो. तिला संकोचल्यासारखं झालं. तिला भीती वाटली. ती चटकन उठून उभी राहिली. त्यानं काहीसं वस्त्र आणून तिच्या अंगावर टाकलं. तिनं त्याच्या डोळ्याला डोळा दिला. तिला धडकी भरली. त्याच्या डोळ्यातील मोहकता तिला सहन झाली नाही. एकदम बाहेर पडून निघून जावं असं तिला वाटलं, पण तिचे पाय जागचे हलेनात. जणू मंत्रमूढ झाल्यासारखी ती तिथंच खिळून राहिली. तिला देहभान विसरल्यासारखं वाटलं. त्या उन्मनावस्थेत त्यानं तिचा हात केव्हा धरला हे तिला कळलं नाही. बाहेर मुसळधारांचा पाऊस पडत होता.
मेघगर्जनासारखी होत होती आणि काळोख सारखा दाट पडला होता. सर्वत्र शांत वातावरण होतं. तिला काहीच कळलं नाही. स्वप्नातून जाग झाल्यासारखी ती चमकून उठली. तो बाजूला उभा राहून तिच्याकडे करुणामय दृष्टीनं पाहत होता. तिला स्मृती आली तेव्हा अगदी खचल्यासारखं झालं. पाय कापू लागल्यामुळं ती मटकन खाली बसली. तिनं निराशेनं कपाळावर हात मारून घेतला. मूल जागं होऊन रडू लागलं, परंतु तिला त्याचा कळवळा आला नाही. त्याच्याकडे उलट ती तिरस्कारानं पाहत राहिली. मध्येच काहीसा निश्चय करून ती आवेशानं उठली आणि मागे ढुंकूनही न पाहता भर पावसातून ती एकटी बाहेर पडली.